हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। फ्रेंड्स, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामच्या दृष्टीने जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या सब्जेक्टशी रिलेटेड प्रॅक्टिस सेट आपण स्टार्ट केलेले आहेत। आजचा हा व्हिडिओ प्रॅक्टिस सेटचा 12th पार्ट आहे, ज्यामध्ये आपण डबल इंटिग्रेशन या टॉपिकवरील प्रॅक्टिस क्वेश्चन डिस्कस करणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवटी या टॉपिकवरील होमवर्कसाठी तुम्हाला क्वेश्चन्स देखील देण्यात येणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या टॉपिकवरील क्वेश्चन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात हे व्यवस्थितपणे समजून घ्या। प्रॅक्टिस सेटच्या 11th पार्टमध्ये आपण डबल इंटिग्रेशन या टॉपिकवरील काही टाइपचे क्वेश्चन्स ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत आणि आजच्या या 12th पार्टमध्ये आपण डबल इंटिग्रेशनचे रिमेनिंग टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करणार आहोत। तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी या YouTube चॅनलवरील व्हिडिओ अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामसाठी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या सब्जेक्टच्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या नोट्स परचेस करू शकता। तर आता आपण आजच्या या प्रॅक्टिस सेटमधील प्रॅक्टिस क्वेश्चन्स स्टार्ट करूया। सो हियर फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दैट evaluate double integration of y dx dy upon a minus x into square root of x minus y square from limit 0 to a and y square upon a to y। तर या ठिकाणी आपल्याला हे डबल इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी विचारण्यात आलेलं आहे। सो ज्यावेळी आपल्याला डबल इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी विचारलं जाईल त्यावेळी आपल्याला हे आयडेंटिफाय करता येणं खूप गरजेचं आहे की आपल्याला त्या इंटिग्रेशनला फर्स्टली x ने इंटिग्रेट करायचं आहे की फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू y ने इंटिग्रेट करायचं आहे। तर याविषयी प्रॅक्टिस सेटच्या 11th पार्टमध्ये त्याचप्रमाणे डबल इंटिग्रेशनशी रिलेटेड जे व्हिडिओ लेक्चर्स मी अपलोड केलेले आहेत त्यामध्ये ऑलरेडी एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे। जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओज एकदा नक्की पहा, जेणेकरून तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल। या ठिकाणी देखील मी तुम्हाला शॉर्टमध्ये हे एक्सप्लेन करते। तर या ठिकाणी आपल्याला या डबल इंटिग्रेशनमध्ये जे लिमिट देण्यात आलेले आहे त्या लिमिटमधून हे डिसाइड करायचं आहे की आपल्याला त्या डबल इंटिग्रेशनला फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू x ने इंटिग्रेट करायचं आहे की फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू y ने इंटिग्रेट करायचं आहे। तर या डबल इंटिग्रेशनमध्ये हे जे आउटर इंटिग्रल आहे या आउटर इंटिग्रलचे लिमिट्स कसे आहेत, कॉन्स्टंट देण्यात आलेले आहेत आणि हे इनर इंटिग्रलचे जे लिमिट्स आहेत ते y चे फंक्शन देण्यात आलेले आहे, म्हणजेच व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये देण्यात आलेले आहे आणि या इनर इंटिग्रलचे लिमिट्स y चे फंक्शन देण्यात आलेले आहेत, म्हणजेच हे लिमिट असणार आहेत x चे लिमिट। ओके, दीज आर दी लिमिट ऑफ x। जर ह्या इनर इंटिग्रलचे लिमिट x चे लिमिट असतील तर या ठिकाणी आउटर इंटिग्रलचे जे लिमिट्स असणार आहेत ते ऑब्वियसली कशाचे लिमिट्स असणार आहेत, y चे लिमिट्स असणार आहेत। ओके, सो या ठिकाणी इनर इंटिग्रलचे लिमिट्स व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये देण्यात आलेले आहे, म्हणजे y चे फंक्शन देण्यात आलेले आहे आणि ते x चे लिमिट आहेत, म्हणजेच आपण या ठिकाणी या इंटिग्रेशनला फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू x ने इंटिग्रेट करणार आहोत। ओके, सो सपोज आपण या ठिकाणी या इंटिग्रेशनला म्हटलं I इज इक्वल टू, ओके दिस इज I इज इक्वल टू आणि आपण या इंटिग्रेशनला काय करणार आहोत, फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू x ने इंटिग्रेट करणार आहोत कीपिंग y ॲज अ कॉन्स्टंट। या ठिकाणी आपल्याला y ला काय करायचं आहे, कॉन्स्टंट ट्रीट करायचं आहे। ओके, तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपण विथ रिस्पेक्ट टू x ने इंटिग्रेट करणार आहोत कीपिंग y ॲज अ कॉन्स्टंट। ओके, दिलेल्या कंडिशननुसार। बट या क्वेश्चनमध्ये या ठिकाणी ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जर आपण या इंटिग्रलला जे काही इनर इंटिग्रल आहे याला फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू x ने जर इंटिग्रेट केलं तर आपले कॅल्क्युलेशन्स खूप डिफिकल्ट होणार आहे। हे इंटिग्रेशन सॉल्व करणं आपल्याला खूप डिफिकल्ट जाणार आहे। सो त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, या इंटिग्रेशनच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या चेंज कराव्या लागतात। ओके, इंटिग्रेशनच्या ऑर्डर चेंज कराव्या लागतात आणि ऑर्डर चेंज केल्यानंतर आपण या ठिकाणी काय करणार, या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू x ने फर्स्टली इंटिग्रेट करण्यापेक्षा फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू y ने इंटिग्रेट करणार आणि या ठिकाणी ऑर्डर जर चेंज करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्या इंटिग्रेशनला आपल्याला रिप्रेझेंट करावं लागतं डायग्रॅममध्ये। याविषयी आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला गिवन लिमिट्स काय आहेत, गिवन लिमिट्स आपल्याला माहीत आहेत, तर ते काय आहेत, y इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू a, x इज इक्वल टू y स्क्वेअर अपॉन a आणि यालाच आपण काय म्हणू शकतो, y स्क्वेअर इज इक्वल टू ax आणि या ठिकाणी x इज इक्वल टू y। तर हे आहेत आपले गिवन लिमिट्स। ओके, तर दिले आपला जो रिजन असणार आहे या लिमिट्समध्ये बाउंड असणार आहे। तर आता आपल्याला डायग्रामॅटिकली
रिप्रेझेंट करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने करणार पहा. या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर एक्स आणि वाय ॲक्सिस या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायचे आहेत. तर डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट का करावं लागतंय आपल्याला, बिकॉज आपल्याला या ठिकाणी ही जे काही इंटिग्रेशन आहे या इंटिग्रेशनची ऑर्डर चेंज करायची आहे. आणि ऑर्डर कशासाठी चेंज करायची आहे, ऑर्डर यासाठी चेंज करायची आहे की आपल्याला या ठिकाणी फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू एक्सने इंटिग्रेट करणं या डबल इंटिग्रेशनला डिफिकल्ट जाते. सो आपल्याला ऑर्डर चेंज करायची आहे आणि ऑर्डर चेंज केल्यानंतर आपण या इंटिग्रेशनला फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू वायने इंटिग्रेट करू शकणार आहोत. ओके, तर या ठिकाणी डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करणार आहोत. तर या ठिकाणी एक्स आणि वाय ॲक्सिस या ठिकाणी मी शो केलेले आहे. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. आता आपल्याला या ठिकाणी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करणं गरजेचं आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करणं गरजेचं आहे. तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कशा पद्धतीने फाइंड आउट करणार, आपल्याला या ठिकाणी लिमिट्स माहीत आहे. y इज इक्वल टू 0 टू y इज इक्वल टू a अँड एक्सचे लिमिट काय आहेत, गिवन लिमिट्स. x इज इक्वल टू y स्क्वेअर अपॉन a टू x इज इक्वल टू y. ओके, सो या ठिकाणी x इज इक्वल टू वाय स्क्वेअर अपॉन ए यालाच आपण काय म्हणू शकतो, वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स. आणि वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स, दिस इज व्हॉट, दिस इज द इक्वेशन ऑफ पॅराबोला. ओके, तर आणि एक्स इज इक्वल टू वाय हे इक्वेशन कसलं आहे, हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन. ओके, एक्स इज इक्वल टू वाय. तर आता आपल्याला सर्वात अगोदर या दोन इक्वेशननुसार पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जे आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत, पॅराबोलाचे आणि या स्ट्रेट लाईनचे. तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, सर्वात अगोदर सपोज या ठिकाणी आपल्याला इक्वेशन माहीत आहे एक्स इज इक्वल टू वाय. सो सपोज एक्सची या ठिकाणी वायची व्हॅल्यू 0 पुट केली तर त्यावेळी आपल्याला एक्स काय मिळेल, एक्स इज इक्वल टू मिळेल 0. आणि या ठिकाणी वायची व्हॅल्यू आपण ए पुट केली तर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय मिळणार आहे, एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी ए मिळेल. म्हणजेच आपले पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला काय मिळालेले आहेत, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आर 0 0 अँड ए ए. तर हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला या डायग्राममध्ये दाखवायचे आहेत. तर 0 0 पॉईंट म्हणजे हा ओरिजिन पॉईंट असणार आहे आणि ए ए हा पॉईंट सपोज या ठिकाणी हा पॉईंट आला ए, हा ए ए पॉईंट असेल. ओके, त्याचप्रमाणे या ठिकाणी एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय असतं, एक्स ॲक्सिसचं इक्वेशन असतं वाय इज इक्वल टू 0 आणि वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय असतं, एक्स इज इक्वल टू 0. हा जो पॉईंट येणार आहे हा पॉईंट काय असणार आहे, या ठिकाणी एक्स या ठिकाणी ए 0 हा पॉईंट असणार आहे या एक्स ॲक्सिसवरती. तर आपल्याला माहीत आहे एक्स इज इक्वल टू वाय काय आहे, हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. ओके, तर या ठिकाणी आपण एक्स इज इक्वल टू वाय या ठिकाणी शो करू शकतो. ओके, दिस इज एक्स इज इक्वल टू वाय आणि या ठिकाणी एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर अपॉन ए दॅट इज वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स. हे काय आहे, पॅराबोलाचं इक्वेशन आहे. पॅराबोलाचं इक्वेशन जे आहे त्याची डायग्राम आणि इक्वेशन या ठिकाणी मी ट्रिपल इंटिग्रेशनचा जो सेकंड पार्ट आहे त्यामध्ये ऑलरेडी याविषयी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर ट्रिपल इंटिग्रेशनचा सेकंड पार्ट तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकता. तर या ठिकाणी हे सर्व जे पॅराबोलाचे इक्वेशन आणि ते पॅराबोलाचे इक्वेशन डायग्रामॅटिकली कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. तर आपला जो पॅराबोला आहे तो काय आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax हे इक्वेशन आपल्याला या फॉर्ममधलं इक्वेशन आपल्याला देण्यात आलेलं आहे. तर हा पॅराबोला डायग्रामॅटिकली अशा पद्धतीने रिप्रेझेंट करता येईल. तसेच ट्रिपल इंटिग्रेशनच्या सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला सर्कलचे इक्वेशन आणि त्या सर्कलच्या ज्या पोझिशन असणार आहे त्याविषयी देखील एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे इलिप्स आणि हायपरबोला याचे इक्वेशन आणि डायग्राम देखील त्या ट्रिपल इंटिग्रेशनच्या सेकंड पार्टमध्ये मी दिलेला आहे. तर त्यासाठी तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता. ओके, तर आता आपल्याला माहीत झालेला आहे आपला हा पॅराबोला असणार आहे. सो आपल्याला या ठिकाणी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन माहीत आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय आहे, 0 0 अँड ए ए. म्हणजे हा पॅराबोला या दोन पॉईंटमधून पास होणार आहे. ओके, सो आपण याला ओके
सो समजून घ्या हा पॅराबोला आहे. ओके, हे अशा पद्धतीने आपलं पॅराबोला असणार आहे. ओके, तर आपण याला या ठिकाणी डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, सो डायग्रामॅटिकली आपण या ठिकाणी पॅराबोला दाखवलेला आहे. तर दिस इज व्हॉट दिस इज स्ट्रेट लाईन इक्वेशन पासिंग थ्रू दी ओरिजिन, आणि ते काय आहे x इज इक्वल टू वाय, आणि हा पॅराबोला जो आहे त्याचं इक्वेशन काय आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स. ओके, आणि आपल्याला जो रिजन बाउंड आहे तर तो बाउंडेड रिजन कोणता आहे आपला, तर तो रिजन या ठिकाणी मी या ठिकाणी शेडेड रिजन कलरफुल जो रिजन केलेला आहे तो रिजन, त्या रिजनचा आपल्याला या ठिकाणी आन्सर फाइंड आउट करायचा आहे, त्या रिजनचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर या ठिकाणी जर आपण फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू एक्स ने इंटिग्रेट करतोय तर त्यावेळी आपण काय करतो, त्यावेळी आपण एक हॉरिझॉन्टल स्ट्रीप यूज करत असतो. ओके, हॉरिझॉन्टल स्ट्रीप यूज करत होतो. बट आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू एक्स ने इंटिग्रेट करणं या ठिकाणी डिफिकल्ट जाते, म्हणून आपण त्या इंटिग्रेशनची डबल इंटिग्रेशनची ऑर्डर चेंज करतोय आणि ऑर्डर चेंज करतोय. सो ऑर्डर चेंज केल्यानंतर आपण काय करणार आहोत, त्या इंटिग्रेशनला फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू वाय ने इंटिग्रेट करणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जी काही हॉरिझॉन्टल स्ट्रीप होती त्या हॉरिझॉन्टल स्ट्रीपची डायरेक्शन चेंज करायची आहे आणि आपल्याला या ठिकाणी व्हर्टिकल स्ट्रीप यूज करायची आहे. तर या ठिकाणी एक व्हर्टिकल स्ट्रीप आपण यूज करणार आहोत. ओके, तर या ठिकाणी व्हर्टिकल स्ट्रीप यूज करणार आहोत आणि यावरून या ठिकाणी व्हर्टिकल स्ट्रीप यूज केल्यानंतर आपल्याला न्यू लिमिट्स या ठिकाणी मिळणार आहेत. ओके, तर ते न्यू लिमिट्स काय असणार आहेत ते पहा या ठिकाणी. तर या ठिकाणी व्हर्टिकल स्ट्रीपमध्ये जे काही लोअर एंड आहे या व्हर्टिकल स्ट्रीपचा, तर तो कुठे लोकेट आहे, तो या स्ट्रेट लाईनवर लोकेट आहे. म्हणजेच या ठिकाणी वाय काय मिळेल आपल्याला, म्हणजेच वायचे लिमिट्स मिळतील या व्हर्टिकल स्ट्रीपवरून. तर वाय काय मिळेल या ठिकाणी या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू वाय. सो त्यावरून आपल्याला वाय काय मिळेल, वाय इज इक्वल टू एक्स. आणि या ठिकाणी हा जो व्हर्टिकल स्ट्रीपचा अप्पर एंड आहे, ज्याला वायचा आपण अप्पर लिमिट म्हणूया, तर तो पॅराबोला आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स, या पॅराबोलावर लोकेट आहे. तर या ठिकाणी वाय काय मिळेल आपल्याला, वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए एक्स. तर या ठिकाणी आपल्याला न्यू लिमिट्स मिळालेले आहेत या डायग्रामनुसार. या ठिकाणी हा पोर्शन मी डिलीट करते. तर या ठिकाणी आपल्याला न्यू लिमिट्स मिळालेले आहेत. तर न्यू लिमिट्स काय असणार आहेत पहा, न्यू लिमिट्स आर, तर या ठिकाणी वायचे लिमिट्स काय आहेत, वाय इज इक्वल टू एक्स टू वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए एक्स. आणि या ठिकाणी एक्सचे लिमिट्स काय असणार आहे, एक्स इज फ्रॉम 0 टू ए. ओके, एक्सचे लिमिट्स मिळणार आहे एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू ए. आता आपण या ठिकाणी ऑर्डर चेंज केलेली आहे, नवीन लिमिट्स आपल्याला मिळालेले आहेत. तर ते आपण आता कशा पद्धतीने दाखवणार आहोत, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम, तर या ठिकाणी एक्सचे लिमिट काय होणार आहे, या ठिकाणी आपण फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू वाय ने इंटिग्रेट करणार आहोत, बिकॉज आपण या ठिकाणी जी काही स्ट्रीप होती हॉरिझॉन्टल स्ट्रीप त्याची डायरेक्शन चेंज केलेली आहे. सो या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू ए इंटू इंटिग्रेशन ऑफ, या ठिकाणी फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू वाय ने इंटिग्रेट करणार, सो डी वाय अपॉन ए मायनस एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए एक्स मायनस वाय स्क्वेअर फ्रॉम लिमिट, या ठिकाणी लिमिट्स काय मिळालेले आहेत, वायचे लिमिट वाय इज इक्वल टू एक्स टू वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए एक्स. ओके, सो सर्वात अगोदर आपण या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू वाय ने इंटिग्रेट करणार आहोत, बिकॉज आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, या ठिकाणी ऑर्डर चेंज केलेली आहे. सो ज्यावेळी आपल्याला ऑर्डर चेंज करायची असेल त्यावेळी आपल्याला त्या लिमिट्स त्या रिजनमध्ये आपल्याला डायग्रामॅटिकली प्रेझेंट करता आला पाहिजे तो रिजन. ओके, तर या ठिकाणी आपल्याला न्यू लिमिट्स भेटलेले आहे, त्यानुसार आपण ऑर्डर चेंज केलेली आहे. तर आता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू वाय ने सर्वात अगोदर हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. तर या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू वाय ने इंटिग्रेट करणार कीपिंग एक्स ॲज अ कॉन्स्टंट. सो या ठिकाणी ए मायनस एक्स ही जी टर्म आहे ती आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. सो इट इज इक्वल टू
इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a 1 अपॉन a मायनस एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ dy अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ax मायनस वाय स्क्वेअर फ्रॉम लिमिट x टू स्क्वेअर रूट ऑफ ax. ओके, तर आता आपल्याला सर्वात अगोदर हे इनर इंटेग्रल सॉल्व करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, कीपिंग एक्स ॲज अ कॉन्स्टंट. तर या ठिकाणी आपल्याला एक ॲडजस्टमेंट करायची आहे. ओके, तर ती ॲडजस्टमेंट काय करायची आहे तर ती पहा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a इंटू 1 अपॉन a मायनस एक्स इंटू या ठिकाणी जी ॲडजस्टमेंट करायची आहे तर ती ॲडजस्टमेंट आहे -1/2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम x टू स्क्वेअर रूट ऑफ x इंटू -2y डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ax मायनस वाय स्क्वेअर. या ठिकाणी आपला y घ्यायचा राहिला होता. ओके, हा y या ठिकाणी कंटिन्यू असेल, y इंटू dy येईल या ठिकाणी. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपण -1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ -2y, म्हणजेच या ठिकाणी हे कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला ॲज इट इज पहिल्या टर्ममध्ये हे इंटिग्रेशन मिळणार आहे. ओके, इंटू dx. तर ही ॲडजस्टमेंट आपण का केलेली आहे तर ते पहा. या ठिकाणी इंटिग्रेशनचा एक फॉर्म्युला आहे किंवा इंटिग्रेशनची एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे आणि ती म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एफ इट इज इक्वल टू 2f. तर हा इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला आहे हा नोट डाऊन करून घ्या, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तर या फॉर्ममध्ये आपण हे इंटिग्रेशनला आणलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी ही ॲडजस्टमेंट केलेली आहे. ओके, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस वाय स्क्वेअरचं डिफरन्सिएशन काय होईल विथ रिस्पेक्ट टू वाय. दिस इज -2y. एक्स कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट टर्मचं डिफरन्सिएशन काय असतं 0 असतो. तर या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ या ठिकाणी एक्स मायनस वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन डिफरन्सिएशन काय होईल 0 - 2y. सो या ठिकाणी आपल्याला दिस इज एफ डॅश, दिस वन इज स्क्वेअर रूट ऑफ एफ. तर त्यानुसार आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे 2f. दॅट इज इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a 1 अपॉन a मायनस एक्स इंटू -1/2 इंटू या ठिकाणी या इंटिग्रेशनचा आन्सर काय मिळणार आहे 2 इंटू एफ. आणि या ठिकाणी एफ काय आहे सॉरी या ठिकाणी 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एफ आहे. ओके, 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एफ म्हणजेच या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ एफ काय आहे एक्स मायनस वाय स्क्वेअर फ्रॉम लिमिट्स काय आहेत एक्स टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ओके, तर इंटिग्रेशनचा हा फॉर्म्युला किंवा जी प्रॉपर्टी आहे ती व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. तर यामुळे काय होतं आपले कॅल्क्युलेशन्स इझी होतात. ओके, तर आता आपल्याला या ठिकाणी लिमिट्स पुट करायच्या आहेत. तर लिमिट्स पुट केल्यानंतर इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a 1 अपॉन a मायनस एक्स. या ठिकाणी 2 कॅन्सल होईल आणि या ठिकाणी मायनस आपण लिमिट पुट करून घेऊया. या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल एक्स. सो एक्स मायनस एक्स 0. ओके, मायनस लोअर लिमिट पुट केल्यानंतर या ठिकाणी काय होईल एक्स मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सो इट इज स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस एक्स स्क्वेअर dx. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a 1 अपॉन a मायनस एक्स इंटू या ठिकाणी मायनस मायनस काय होईल प्लस होईल स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस एक्स स्क्वेअर. ओके, तर हे आपल्याला या इनर इंटिग्रलचं आन्सर या ठिकाणी मिळालेला आहे. आता आपल्याला आउटर इंटिग्रल सॉल्व करायचं आहे. ओके, तर आता आपल्याला या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू एक्सने इंटिग्रेट करायचं आहे. तर त्या अगोदर या ठिकाणी आपण काय करू शकतो एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्सला कॉन्स्टंट घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय टर्म मिळेल पहा. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a 1 अपॉन a मायनस एक्स. या ठिकाणी
स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस एक्स स्क्वेअर, या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट ऑफ एक्स कॉमन घेऊया आणि या ठिकाणी स्क्वेअर रूटमध्ये काय राहील, स्क्वेअर रूट ऑफ ए मायनस एक्स डी एक्स. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए. या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट एक्सला काय म्हणू शकतो, एक्स रेस टू 1/2 आणि या ठिकाणी एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2 मायनस दिस ए मायनस 1. या ठिकाणी काय होईल, एक्स मायनस या ठिकाणी एक्स मायनस एक्स ब्रॅकेट रेस टू 1/2. ओके, तर या ठिकाणी ए मायनस एक्स जो न्यूमरेटरला आहे त्याला आपण डिनॉमिनेटरला आणला आणि या ठिकाणी ॲडजस्टमेंट करून आपल्याला या ठिकाणी काय मिळालेलं आहे, ए मायनस एक्स, सॉरी या ठिकाणी एक्स नाही आहे, दिस इज ए मायनस एक्स. ओके, ए मायनस एक्स ब्रॅकेट रेस टू 1/2 डी एक्स. सो आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी फर्दर कॅल्क्युलेशनसाठी या ठिकाणी आपल्याला एक सबस्टिट्यूशन करणं आवश्यक आहे आणि ते सबस्टिट्यूशन काय करणार आहोत आपण, पुट एक्स इज इक्वल टू ए टी, दॅट इज या ठिकाणी डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला डी एक्स काय मिळेल, डी एक्स इज इक्वल टू ए इंटू डी टी. विथ रिस्पेक्ट टू टीने आपण या ठिकाणी डिफरन्शिएट केलेलं आहे. तर या ठिकाणी सबस्टिट्यूशन केल्यानंतर हे जे लिमिट्स आहेत, लिमिट्स देखील चेंज होणार आहेत. तर या ठिकाणी लिमिट्स काय असणार आहेत ते पहा. सो एक्स आणि टी, एक्सचं जे लिमिट्स होते ते काय होते, 0 टू ए होते. ओके, तर आता या ठिकाणी एक्सला 0 पुट केल्यानंतर टी काय मिळेल, टी इज ऑल्सो 0. एक्सला ए पुट केल्यानंतर टी मिळेल आपल्याला 1. म्हणजेच आपले जे न्यू लिमिट्स या ठिकाणी झालेले आहेत सबस्टिट्यूशन केल्यानंतर ते लिमिट्स आहेत 0 टू 1. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1. एक्सला आपण ए टी पुट केलेला आहे, सो ए टी रेस टू 1/2 इंटू ए मायनस ए टी रेस टू मायनस 1/2. या ठिकाणी डी एक्सला काय पुट करायचं आहे, ए इंटू डी टी. ओके, तर हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मिळालेलं आहे. सो इट इज इक्वल टू या ठिकाणी इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 ए रेस टू 1/2 टी रेस टू 1/2 इंटू या ठिकाणी आपण ए जर कॉमन घेतला, ए रेस टू मायनस 1/2 या ठिकाणी कॉमन घेतला, ए रेस टू मायनस 1/2 ब्रॅकेटमध्ये काय राहील, 1 मायनस टी रेस टू मायनस 1/2 ए इंटू डी टी. तर या ठिकाणी ए रेस टू 1/2 मायनस 1/2 प्लस 1 या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, दिस विल गेट सॉरी ए रेस टू 1/2 मायनस 1/2 प्लस दिस 1 आपल्याला काय मिळेल, ए. ओके, सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 ए इंटू टी रेस टू 1/2 इंटू 1 मायनस टी रेस टू मायनस 1/2 डी टी. तर ए या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म आहे, तर ती आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो आणि या ठिकाणी आपण टी रेस टू 1/2 1 मायनस टी रेस टू मायनस 1/2 याच फॉर्ममध्ये या फंक्शनला ठेवलेला आहे, बिकॉज आपल्याला या ठिकाणी बीटाचं जी डेफिनेशन आहे ती या ठिकाणी यूज करायची आहे. तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर एला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. ओके, सो एला इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलेलं आहे बिकॉज ए काय आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. आणि या ठिकाणी हे जे इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 1/2 इंटू 1 मायनस टी रेस टू मायनस 1/2 डी टी, याचं जे आन्सर असतं बीटाच्या फॉर्ममध्ये, तर ते आन्सर असतं बीटा. या ठिकाणी आपल्याला ए अगोदर घ्यावा लागेल, ए इंटू आणि हे इंटिग्रेशनचं, या इंटिग्रेशनचं आन्सर बीटाच्या फॉर्ममध्ये असणार आहे बीटा 3/2 1/2. तर याविषयी हे जे काही बीटा फंक्शन आणि गॅमा फंक्शन याविषयी प्रॅक्टिस सेटच्या 11th पार्टमध्ये जो थर्ड क्वेश्चन घेतलेला आहे, त्या थर्ड क्वेश्चनमध्ये याविषयी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. तर जर तुम्हाला या ठिकाणी ही कन्सेप्ट कळाली नसेल, या इंटिग्रेशनचा आन्सर अशा पद्धतीने का आलं हे समजलं नसेल, तर तुम्ही प्रॅक्टिस सेटचा 11th पार्ट जो आहे त्यामध्ये
क्वेश्चन नंबर 3 तुम्ही रेफर करू शकता. त्यामध्ये डिटेलमध्ये मी याविषयी एक्सप्लेन केलेलं आहे बीटा आणि गॅमा फंक्शन विषयी, आणि त्यामध्ये बीटा आणि गॅमा फंक्शनच्या 2-3 फॉर्म्युले देखील मी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि प्रॉपर्टीज देखील त्याच्या एक्सप्लेन केलेल्या आहे. सो प्लीज प्रॅक्टिस सेटचा 11th पार्ट त्यामधील 3rd क्वेश्चन तुम्ही जरूर रेफर करा. तर या ठिकाणी या इंटिग्रेशनचा आन्सर बीटाच्या फॉर्ममध्ये काय आलेला आहे, बीटा 3/2 1/2 आणि ए कॉन्स्टंट आहे, तो आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलेला होता. सो त्याने मल्टिप्लाय केलेला आहे. इट इज इक्वल टू ए इंटू, आणि या बीटाला आपल्याला काय करायचं असतं, गॅमामध्ये गॅमाच्या फॉर्ममध्ये लिहायचं असतं. ओके, सो गॅमाच्या फॉर्ममध्ये या बीटाला रिप्रेझेंट करणार गॅमा 3/2 गॅमा 1/2 डिवायडेड बाय गॅमा 3/2 प्लस 1/2. ओके, सो असं समजा की हा तुमच्यासाठी होमवर्क आहे, बीटा आणि गॅमा फंक्शनचं हे आन्सर कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं. तर त्यासाठी प्रॅक्टिस सेटचा जो 11th पार्ट आहे त्यामधलं क्वेश्चन नंबर 3rd रेफर करा. तर या ठिकाणी आता आपल्याला आय इज इक्वल टू काय मिळेल, ए इंटू गॅमा 3/2 इंटू गॅमा 1/2 याचं जे आन्सर येईल तर ते असेल 1/2 स्क्वेअर रूट ऑफ पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ पाय डिवायडेड बाय गॅमा 2. इट इज इक्वल टू 1/2 इंटू या ठिकाणी ए इंटू 1/2 इंटू पाय डिवायडेड बाय 2, दॅट इज गॅमा ऑफ 2. दिस इज 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियलचा आन्सर काय असतं 1, बिकॉज या ठिकाणी गॅमा, ज्यावेळी गॅमा रियल नंबर असेल त्यावेळी गॅमा एनला काय करायचं असतं, गॅमा एन प्लस 1, दॅट इज या ठिकाणी 2ला काय म्हणू शकतो आपण 1 + 1, आणि या ठिकाणी गॅमा एन प्लस 1चं जे आन्सर असतं तर ते काय असतं एन फॅक्टोरियल. तर त्यानुसार या ठिकाणी एन काय असेल 1 असेल. सो दिस इज 1 फॅक्टोरियल. सो 1 डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियलचं आन्सर असतं 1. सो इट इज इक्वल टू ए पाय डिवायडेड बाय 2 किंवा पाय ए. तर या ठिकाणी दिलेल्या डबल इंटिग्रेशनचा आन्सर काय होईल, आय इज इक्वल टू पाय ए डिवायडेड बाय 2. सो दिस इज आवर आन्सर. ओके, सो डबल इंटिग्रेशनशी रिलेटेड जे व्हिडिओ लेक्चर मी अपलोड केलेले आहेत आणि प्रॅक्टिस सेट जी मी अपलोड करते तर ते एकदा व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या, बिकॉज हे सर्व व्हिडिओज एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. ओके, नाऊ सेकंड क्वेश्चन इज गिवन दॅट इव्हॅल्युएट डबल इंटिग्रेशन of cos 2y square root of 1 minus a square sin square x dy dx from limit 0 to pi/2 and x to pi/2. तर हे डबल इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की ज्यावेळी आपल्याला डबल इंटिग्रेशन सॉल्व करायला विचारलं जाईल त्यावेळी सर्वात अगोदर वायने इंटिग्रेट करायचं आहे की एक्सने इंटिग्रेट करायचं आहे हे फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी आउटर इंटेग्रलचे जे लिमिट्स आहेत ते तर आपल्याला कॉन्स्टंट देण्यात आलेले आहेत, बट इनर इंटेग्रलचे जे लिमिट्स आहेत ते कसे आहेत, एक्सचे फंक्शन आहेत, म्हणजे व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये देण्यात आलेले आहेत. एक्सचे फंक्शन आहेत हे लिमिट, म्हणजेच ते काय कसले लिमिट होतील, वायचे लिमिट्स होतील. सो वाय इज इक्वल टू एक्स, वाय इज इक्वल टू pi/2. तर या ठिकाणी हे जर इनर इंटेग्रलचे लिमिट्स वायचे लिमिट्स असतील तर या ठिकाणी आउटर इंटेग्रलचे लिमिट्स कशाचे असतील, एक्सचे लिमिट्स असणार आहेत. ओके, सो या ठिकाणी आपल्याला जे इनर इंटेग्रलचे लिमिट व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये देण्यात आलेले आहेत, म्हणजेच वायचे लिमिट्स आपल्याला व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये देण्यात आलेले आहेत, एक्सचे फंक्शन देण्यात आलेले आहे, म्हणजे आपण या ठिकाणी या इंटेग्रलला फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहोत, वायने इंटिग्रेट करणार आहोत. तर त्यानुसार आपल्याला या ठिकाणी आय काय मिळेल, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi/2. या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू वायने इंटिग्रेट करणार आहोत, कीपिंग एक्स ॲज ए कॉन्स्टंट. सो या ठिकाणी ही जी एक्सची टर्म आहे याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. सो इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉस 2y dy फ्रॉम लिमिट x टू pi/2. ओके, सो फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू y ने इंटिग्रेट करणार आणि त्यानंतर विथ रिस्पेक्ट टू x ने इंटिग्रेट करणार आहोत. सो नेक्स्ट it is equal to integration from 0 to pi/2 square root of 1 minus a square sin square x
या ठिकाणी cos 2yचं जे इंटिग्रेशन असतं, इंटिग्रेशन ऑफ सपोज cos ay म्हणूया आपण, इट इज इक्वल टू साइन ay डिवायडेड बाय yचा जो कोइफिशियंट आहे त्याने डिवाइड करायचा आहे, डिवायडेड बाय a. तर या ठिकाणी या इंटिग्रेशनचा आन्सर काय होणार आहे, साइन 2y डिवायडेड बाय yचा कोइफिशियंट 2. ओके, लिमिट्स आर x टू पाय अपॉन 2 dx. आता आपण हे लिमिट्स या ठिकाणी पुट करूया. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय अपॉन 2. या ठिकाणी 1/2 कॉन्स्टंट आहे, तर आपण या ठिकाणी इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया, इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. या ठिकाणी आपल्याला लिमिट्स पुट करायचे आहे साइन 2y मध्ये, तर अप्पर लिमिट्स मायनस लोअर लिमिट्स. सो साइन 2 इंटू पाय अपॉन 2 मायनस साइन 2x dx. इट इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2. याचा जो डिवाइड जी टर्म होती डिवायडेड बाय 2 ते आपण या ठिकाणी ऑलरेडी पूर्ण या ठिकाणी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलेलं आहे, बिकॉज इट इज कॉन्स्टंट. सो इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. या ठिकाणी 2 विल गेट कॅन्सल. साइन पायचं आन्सर असतं 0. ओके, साइन पाय इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी काय होईल, 0 मायनस साइन 2x, म्हणजेच या ठिकाणी काय होईल, मायनस साइन 2x dx. ओके, तर या ठिकाणी मायनस साइन आपण या ठिकाणी इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. ओके, सो इट विल बी प्लस. आता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x ने इंटिग्रेट करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूशन महत्त्वाचं आहे. तर सबस्टिट्यूशन काय करणार आहोत आपण या ठिकाणी, तर सबस्टिट्यूशन आपण अशा पद्धतीने करणार आहोत, पुट साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी. ओके, आणि या ठिकाणी साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी, याला आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर या ठिकाणी काय होईल, 2 साइन एक्स. साइन एक्सचं डिफरन्शिएशन काय असतं, कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, या ठिकाणी मी नोट डाऊन करते फॉर्म्युला. साइन 2x इज इक्वल टू 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. ओके, तर या ठिकाणी 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स याचा आन्सर काय होणार आहे, साइन 2x. ओके, सो साइन 2x dx इज इक्वल टू dt, म्हणजेच आपल्याला साइन 2x dx याच्याऐवजी रिप्लेसमेंट ही करावी लागेल. ओके, सो या ठिकाणी इट इज इक्वल टू -1/2 इंटिग्रेशन फ्रॉम, या ठिकाणी लिमिट्स देखील चेंज करावे लागतील. सो लिमिट्स काय होतील, वेन एक्स इज इक्वल टू 0 देन टीचे लिमिट्स काय होतील, टीची व्हॅल्यू काय होईल, ज्यावेळी एक्स 0 असेल सो टीची व्हॅल्यू होईल 0, आणि ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी पाय बाय 2 घेऊ आपण, तर त्यावेळी टीचं लिमिट काय असणार आहे, टीसाठी या ठिकाणी असणार आहे टी इज इक्वल टू 1. ओके, या ठिकाणी एक्सच्या ऐवजी पाय अपॉन 2 आपल्याला सबस्टिट्यूट करून साइन स्क्वेअर पाय अपॉन 2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 1, म्हणजेच टीची व्हॅल्यू या ठिकाणी 1 मिळेल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी नवीन लिमिट्स मिळालेल्या आहेत. या ठिकाणी 0 टू 1 हे आपल्याला टीसाठी लिमिट मिळालेले आहे. सो 0 टू 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर, साइन स्क्वेअर एक्सला आपण टीने सबस्टिट्यूट केलेला आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर टी इंटू साइन 2x काय मिळालेलं आहे, साइन 2x dx इट इज dt. ओके, सो सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपले जे कॅल्क्युलेशन आहेत अशा पद्धतीने इझी होत जातात, बट त्यासाठी आपल्याला हे जे फॉर्म्युले आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला डिफरन्सिएशनचे जे फॉर्म्युले आहेत ते देखील माहीत असणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने मिळालेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर टी डी टी, अँड इट इज इक्वल टू, याला आपण पुढे सॉल्व करूया, इट इज इक्वल टू -1/2
तर या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफचं जे आन्सर असतं या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. सो दिस इज वॉट, याला आपण काय म्हणू शकतो, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 1/2 आणि एक्स रेस टू एनचं जे इंटिग्रेशन असतं तर ते काय असतं, एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. तर त्या फॉर्म्युलेनुसार 1 मायनस ए स्क्वेअर टी रेस टू 1/2 याचं काय होणार आहे आन्सर या ठिकाणी 1 मायनस ए स्क्वेअर टी रेस टू या ठिकाणी काय होईल 1/2 प्लस 1 काय होईल 3/2 डिवायडेड बाय या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू टीने आपण या ठिकाणी इंटिग्रेट करतोय. तर या ठिकाणी टीचा कोइफिशियंटने या ठिकाणी आपण डिवाइड करणार आहोत, दॅट इज मायनस ए स्क्वेअर इंटू या ठिकाणी आपण काय पाहिलेलं आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. एन प्लस 1 या ठिकाणी काय आलेलं आहे 3/2. सो इंटू 3/2. ओके, फ्रॉम लिमिट्स 0 to 1. आता आपल्याला या ठिकाणी लिमिट्स पुट करायचे आहेत. अपर लिमिट्स मायनस लोअर लिमिट इट इज इक्वल टू या ठिकाणी मायनस 1/2 डिवायडेड बाय 3/2 या ठिकाणी काय होईल 2/3 इंटू आणि या ठिकाणी मायनस ए स्क्वेअर या ठिकाणी कॉमन घेतला आपण बिकॉज इट इज कॉन्स्टंट. सो इंटू 1 अपॉन मायनस ए स्क्वेअर. तर या ठिकाणी लिमिट्स पुट करायचे आहेत कशामध्ये 1 मायनस ए स्क्वेअर टी रेस टू 3/2 या टर्ममध्ये. सो अप्पर लिमिट काय आहे या ठिकाणी टीची व्हॅल्यू आपल्याला 1 पुट करायची आहे. सो 1 मायनस ए स्क्वेअर इंटू 1 इज 1 मायनस लोअर लिमिट म्हणजे या ठिकाणी टीची व्हॅल्यू आपल्याला 0 पुट करायची आहे. सो 1 मायनस ए स्क्वेअर इंटू 0 दॅट इज 0. हे आपण लिमिट्स पुट केलेले आहेत. इट इज इक्वल टू या ठिकाणी मायनस मायनस प्लस 2 विल गेट कॅन्सल आणि आपल्याला या ठिकाणी मिळेल 1/3 ए स्क्वेअर इंटू 1 मायनस ए स्क्वेअर मायनस 1 मायनस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 आहे या ठिकाणी. सॉरी, दिस इज ब्रॅकेट रेस टू 3/2. ओके, रेस टू 3/2 मायनस 1. सो या ठिकाणी आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे आय इज इक्वल टू 1/3 ए स्क्वेअर इंटू 1 मायनस ए स्क्वेअर रेस टू 3/2 मायनस 1. ओके, दिस इज आवर आन्सर. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे डबल इंटिग्रेशनचा आन्सर फाइंड आउट केलेला आहे. अतिशय सोपे कॅल्क्युलेशन असतात, फक्त आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युली माहीत असणं गरजेचं आहे आणि डबल इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व करताना ज्या प्रॉपर्टीज आहेत डबल इंटिग्रेशनच्या त्या माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर डबल इंटिग्रेशनशी रिलेटेड जे व्हिडिओ लेक्चर आहे त्यामध्ये ऑलरेडी मी याविषयी एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दिस इज लास्ट क्वेश्चन अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे थोडा. So question is given that evaluate double integration of e raised to minus x square minus y square dx dy from limit 0 to a and 0 to square root of a square minus x square. तर हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी गरजेचं काय आहे क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे. जसं की एकदा मी तुम्हाला सिलेबस कॉपी दाखवते. या ठिकाणी सिलेबस कॉपीमध्ये या ठिकाणी पहा डबल इंटिग्रेशनचा जो सिलेबस देण्यात आलेला आहे त्यामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे. चेंज द ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन ज्याविषयी आपण ऑलरेडी आत्ताच हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व केलेला आहे. देन इव्हॅल्युएशन ऑफ डबल इंटिग्रेशन बाय चेंजिंग द ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन अँड चेंजिंग टू पोलर फॉर्म. तर या ठिकाणी इंटिग्रेशनची ऑर्डर चेंज करणे या प्रॉपर्टीशी रिलेटेड क्वेश्चन आपण ऑलरेडी या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. ओके, आणि आता आपल्याला चेंजिंग टू पोलर फॉर्म हा जो या सब टॉपिकशी रिलेटेड क्वेश्चन आपण पाहणार आहोत. आणि हा जो क्वेश्चन आहे तर या ठिकाणी ज्यावेळी जो व्हिडिओ लेक्चर मी अपलोड केला होता त्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की ज्यावेळी क्वेश्चनमध्ये जे काही इंटेग्रल असेल हे काय आहे ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे इंटेग्रल आहे. सो इंटेग्रल ज्यावेळी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या फॉर्ममध्ये असेल त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे त्या इंटेग्रलला किंवा त्या कार्टेशियन इंटेग्रलला आपल्याला पोलर
इंटेग्रलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, ज्यावेळी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असेल त्यावेळी. तर या ठिकाणी ई रेस टू मायनस कॉमन घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी या इंटेग्रलमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे. सो आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला या क्वेश्चनला पोलर इंटेग्रलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि पोलर इंटेग्रलमध्ये कन्वर्ट कशा पद्धतीने करायचं याच्याशी रिलेटेड व्हिडिओ लेक्चर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. सो प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ नक्की एकदा पहा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन सॉल्व करणं इझी जाईल. ओके, सो अशा पद्धतीने जर आपण सॉल्व करायला गेलो क्वेश्चन या कार्टेशियन इंटिग्रेशनला सॉल्व करायला गेलो तर खूप डिफिकल्ट जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पोलर इंटेग्रलमध्ये या टर्मला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, सर्वात अगोदर पोलर कोऑर्डिनेट्समध्ये कन्वर्ट करताना आपल्याला काय करायचं असतं, काही सबस्टिट्यूशन करणे गरजेचे असतात. आणि ते सबस्टिट्यूशन आहेत एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा अँड एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे जे सबस्टिट्यूशन आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. नोट्समध्ये मी ऑलरेडी याविषयी हे सर्व पॉईंट्स दिलेले आहेत. तर हे सबस्टिट्यूशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, लिमिट्स देखील चेंज करावे लागणार आहेत. तर लिमिट्स कशा पद्धतीने चेंज करणार, सो या ठिकाणी एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आपल्याला माहीत आहे. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. या ठिकाणी गिवन लिमिट्स काय आहेत, ओके गिवन लिमिट्स अगोदर पहा. या ठिकाणी आउटर इंटेग्रलचे लिमिट्स कॉन्स्टंट देण्यात आलेले आहेत आणि इनर इंटेग्रलचे लिमिट्स काय आहेत, एक्सचे फंक्शन आहेत. म्हणजेच हे काय झाले, वायचे लिमिट्स झाले. ओके, दीज आर दी लिमिट्स ऑफ वाय. सो हे वायचे लिमिट्स आहेत, म्हणजेच हे ऑब्व्हियसली एक्सचे लिमिट्स होणार आहेत. ओके, आणि एक्सचं सबस्टिट्यूशन काय असतं पोलर कोऑर्डिनेट्समध्ये किंवा पोलर इंटेग्रलमध्ये, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. सो जर आपण या ठिकाणी गिवन लिमिट्स काय आहे, एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू ए, वाय इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. किंवा याला आपण काय म्हणू शकतो, y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. यालाच आपण काय म्हणू शकतो, वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इट इम्प्लाइज दॅट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे काय आहे, दिस इज द इक्वेशन ऑफ सर्कल. ओके, विच सेंटर आर 0 0. ओके, 0 0 सेंटर असणाऱ्या सर्कलचं हे इक्वेशन आहे. तर आपण आता डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंट करूया सर्वात अगोदर. तर डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंट करताना एक्स आणि वाय ॲक्सिस सर्वात अगोदर आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. डायग्रॅमॅटिकली जर आपल्याला रिप्रेझेंट करता आलं दिलेल्या क्वेश्चनला, तर आपल्याला त्या क्वेश्चनचे लिमिट्स जे आहेत ते फाइंड आउट करणं इझी जातं. ओके, तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे काय आहे, सर्कलचं इक्वेशन आहे जे आपल्याला लिमिटवरून मिळालेलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि सर्कल कसा आहे, असा सर्कल आहे ज्याचे सेंटर काय आहेत, त्या सर्कलचे सेंटर ओरिजिन पॉइंट आहे. ओके, आता आपल्याला ह्या सर्कलचा रिजन देखील या ठिकाणी दाखवायचा आहे. सो दिस इज व्हॉट, दिस इज सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. तर आपण या क्वेश्चनला पोलर कोऑर्डिनेट्समध्ये कन्वर्ट करणार आहोत. आपल्याला एक्सचे लिमिट माहीत आहेत, एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू ए. सो एक्स इज इक्वल टू 0 जर पुट केलं, ओके इफ एक्स इज इक्वल टू 0 देन या ठिकाणी आर कॉस थिटा आणि या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू काय होईल त्यावेळी, थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 0. ओके, कॉस इनवर्स 0 आणि कॉस इनवर्स 0ची जी व्हॅल्यू असते तर ती असते π/2. ओके, तर या ठिकाणी थिटा काय मिळालेला आहे आपल्याला, थिटा इज इक्वल टू π/2 आणि ज्यावेळी एक्स इज इक्वल टू ए असेल, ओके एक्स इज इक्वल टू ए देन ए इज इक्वल टू आर कॉस थिटा. आणि या ठिकाणी रेडियस काय आहे, रेडियस आपल्याला देण्यात आलेली आहे ए, म्हणजेच आपण आरची या ठिकाणी आरच्या ऐवजी ए पुट करणार. सो ए विल गेट कॅन्सल अँड थिटा इज इक्वल टू काय होईल, कॉस इनवर्स 1. कॉस इनवर्स 1 ची व्हॅल्यू असते
0. तर या ठिकाणी थिटा इज इक्वल टू 0. म्हणजेच थिटाचे लिमिट्स कशा आहेत 0 to π/2 आहेत. ओके, सो दिस इज सेंटर 0 0, दिस इज 0 π/2. ओके, किंवा ज्याला आपण म्हणतो 90 डिग्री. ओके, दिस इज 180 डिग्री, दिस इज 270 डिग्री अँड दिस इज ऑल्सो 360 डिग्री. ओके, तर आपले थिटाचे लिमिट्स कसे आहेत 0 to π/2 आहे. ओके, 0 to π/2 म्हणजेच आपला रिजन कोणता असणार आहे, या ठिकाणी आपला रिजन असणार आहे, दिस इज आवर रिजन. म्हणजे या रिजनसाठी आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला रिजन माहीत झालेला आहे. एक्स जे थिटाचे लिमिट्स आहेत ते थिटाचे लिमिट्स आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आरचे लिमिट्स माहीत करून घ्यायचे आहेत. ओके, तर आरचे लिमिट्स कशा पद्धतीने मिळणार, रेडियस कशी व्हॅरी होते, रेडियस इज व्हॅरिंग फ्रॉम 0 टू r is varies from 0 to r is equal to a. ओके, बिकॉज या ठिकाणी रेडियस काय आहे, इक्वेशन या ठिकाणी या सर्कलची रेडियस a आहे. सो या ठिकाणी रेडियसचे लिमिट्स आरचे लिमिट्स काय मिळणार आहे 0 टू a. ओके, r इज इक्वल टू a. तर आता आपल्याला थिटाचे लिमिट्स मिळालेले आहेत. थिटा इज इक्वल टू 0 टू π/2 अँड थिटा इज इक्वल टू 0 टू a. तर आता आपल्याला या ठिकाणी हे जे लिमिट्स आहेत, जे न्यू लिमिट्स आहेत ते पुट करायचे आहेत या डबल इंटिग्रेशनमध्ये. सो इंटिग्रेशन फ्रॉम थिटा इज इक्वल टू 0 टू थिटा इज इक्वल टू π/2 अँड इंटिग्रेशन फ्रॉम r इज इक्वल टू, आरचे लिमिट्स काय आहेत 0 टू a e रेस टू मायनस एक्स स्क्वेअर, या ठिकाणी मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय होईल या ठिकाणी आर स्क्वेअर. ओके, आर स्क्वेअर इंटू या ठिकाणी dx dy ला काय सबस्टिट्यूट करतो, या ठिकाणी नोट करून घ्या, dx dy ला सबस्टिट्यूट केलं जातं r dr d थिटा. ओके, सो r dr d थिटा. आणि या ठिकाणी ज्यावेळी आपण पोलर कोऑर्डिनेट्समध्ये कन्वर्ट करतो कार्टेशियन कोऑर्डिनेट्सला, त्यावेळी पोलर इंटिग्रेशनमध्ये सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू आरने इंटिग्रेट करायचं असतं आणि त्यानंतर विथ रिस्पेक्ट टू थिटाने इंटिग्रेट करायचं असतं. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो थिटाचे लिमिट्स कसे आहेत, कॉन्स्टंट आहेत. ओके, आणि आर देखील या ठिकाणी कॉन्स्टंट आहेत 0 टू a. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/2 या ठिकाणी d थिटा बाहेर घेऊया आणि इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a r इंटू e रेस टू मायनस r स्क्वेअर dr. या ठिकाणी इट इज इक्वल टू, या ठिकाणी आपण सेपरेटली देखील सॉल्व करू शकतो बिकॉज या दोन्हीही इंटेग्रलचे जे लिमिट्स आहेत ते कसे आहेत, कॉन्स्टंट आहेत. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ दिस वन विथ रिस्पेक्ट टू थिटा काय होईल, थिटा फ्रॉम लिमिट 0 टू π/2. आणि या ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागेल विथ रिस्पेक्ट टू आरने इंटिग्रेट करताना. तर ती ॲडजस्टमेंट कशी आहे ती पहा, e रेस टू मायनस r स्क्वेअर इंटू मायनस 2r, सॉरी या ठिकाणी इंटिग्रेशनचं जे साईन आहे ते या ठिकाणी राहिलेलं आहे, इंटिग्रेशन आणि या ठिकाणी मायनस 2r घेतलेला आहे. सो 1/(-1/2) या ठिकाणी आपल्याला करावं लागेल dr. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे. बिकॉज ॲडजस्टमेंट कशासाठी करायची आहे, कारण या ठिकाणी एक इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ e रेस टू fx इंटू f' इट इज इक्वल टू f ऑफ x. ओके, हा जो फॉर्म्युला आहे इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, नोट डाऊन करा. सो इट इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला लिमिट्स पुट करावे लागतील थिटासाठी π/2 -0 इंटू या ठिकाणी -1/2 लिमिट्स काय आहे फ्रॉम 0 टू a.
e⁻r² इंटू -2r, या ठिकाणी काय आपलं आन्सर होईल, एफ ऑफ एक्स काय आहे -r². ओके, सो या ठिकाणी काय होईल, सॉरी या ठिकाणी e⁻f ऑफ एक्स आन्सर असतं आपलं. e⁻f ऑफ एक्स. ओके, सो e⁻f ऑफ एक्स म्हणजे काय होईल, e⁻r² फ्रॉम लिमिट 0 to a इट इज इक्वल टू, या ठिकाणी π/2 -0 π/2 इंटू या ठिकाणी -1/2 आपण बाहेर घेऊया. तर e⁻r² म्हणजेच e⁻a² e⁻0 लिमिट्स पुट केले आपण, इट इज इक्वल टू -π/4 इंटू e⁻a², e⁻0चं आन्सर काय असतं 1 -1. सो आय इज इक्वल टू, या ठिकाणी मायनस साईन ब्रॅकेटमध्ये घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल, π/4 इंटू 1 - e⁻a². तर हे झालं आपलं इंटिग्रेशनचं सोल्युशन. तर अशा पद्धतीने आपण पोलर कोऑर्डिनेट्समध्ये कन्वर्ट करून आन्सर फाइंड आउट करतो. ओके, सो आजच्या या प्रॅक्टिस सेटमधील 3ही क्वेश्चन्स आपण कंप्लीट केलेले आहेत. आता होमवर्कसाठी जे क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहूया. तर हे जे काही होमवर्कसाठी क्वेश्चन आहेत ते तुम्ही नक्की सॉल्व करून पहा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तुमची प्रॅक्टिस कितपत झालेली आहे आणि तुम्ही कितपत या टॉपिकवरील क्वेश्चन्स सॉल्व करू शकता. तर या क्वेश्चनचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला आन्सर देखील प्रोव्हाइड केलेला आहे. सो तुम्ही या ठिकाणी तुमचा आन्सर या ठिकाणी चेकआउट करू शकता. ओके, आणि हे जे क्वेश्चन्स आहेत हे सॉल्व करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर त्याचं जे सोल्युशन आहे ते मी नोट्समध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. आणि नोट्समध्ये याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला प्रॅक्टिससाठी अजून भरपूर क्वेश्चन्स देण्यात आलेले आहे. बिकॉज इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हा असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तुमची मॅक्झिमम प्रॅक्टिस जर असेल तरच तुम्ही या सब्जेक्टमध्ये मॅक्झिमम स्कोर करू शकाल. तर प्रॅक्टिसच्या दृष्टीने तुम्हाला नोट्समध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत विथ सोल्युशन. आणि या होमवर्कसाठी तुम्हाला या ठिकाणी 4 क्वेश्चन्स देण्यात आलेले आहे. आणि या 4ही क्वेश्चनचं जर सोल्युशनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही नोट्स रेफर करू शकता. नोट्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोट्स परचेस करू शकता. तर आता अशा पद्धतीने आपण डबल इंटिग्रेशनचे जे प्रॅक्टिस सेट आहेत ते कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रिपल इंटिग्रेशन या टॉपिकवरील प्रॅक्टिस सेट स्टार्ट करणार आहोत. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.